अंतर मोजण्यासाठी पाहतोय ते पाहत होतो किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि सर्वात शेवटी म्हणजे जर फार कमी दोन ठिकाणांमधलं अंतर असेल तर मिलीमीटर. तर पहिल्यांदा आपण पाहिलं होतं पा, जर आपल्याला उजवीकडचं माप दिलंय, उदाहरणार्थ 4 हेक्टोमीटर दिलंय आणि विचारलंय आपल्याला मीटर मधलं, तर 2 घरं पुढे जावं लागतं म्हणून आपण 4 हेक्टोमीटर म्हणजे 400 मीटर असं लिहितो. काल आपण पाहिलं, जर आपल्याला उजवीकडचं माप दिलंय, उदाहरणार्थ 4 डेसिमीटर दिलंय आणि आपल्याला जर 4 डेकामीटर विचारलं, तर पहा डेसीच्या घरापासून डेकाच्या घरात येईपर्यंत ही जी रिकामी अगोदर आपण आहेत ती अगोदर भरून घ्यायची. तर तिथं काहीच नाही म्हणून आपण 0 लिहिलं. आता दुसरी गोष्ट, या डेसीच्या घरापासून डेकाच्या घरात येईपर्यंत आपल्याला 2 घरं मागे यावं लागतं, एक घर मीटरचं, एक घर डेकाचं. तर आता इथून सुरुवात करायची, एक संख्या आणि 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आपल्याला जर विचारलं 4 डेसिमीटर बरोबर किती मीटर, आपण लिहूया 0.04 डेकामीटर. हे समजलं का सगळ्यांना? आता तिसरा प्रकार बघा, तिसरा आणि चौथा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. आता आपल्याला तिसरा आणि चौथा प्रकार पाहायचा आहे. पहा तिसऱ्या प्रकारामध्ये आता पहिल्यांदा आपण मीटर आणि किलोमीटर यांच्यामध्ये असलेला संबंध पाहणार आहे. मीटर आणि किलोमीटर तसंच मीटर आणि सेंटीमीटर यांच्यामध्ये असणारा आपण संबंध पाहणार आहे. तर पहा पहिल्यांदा, आता तुम्ही पहा 1 किलोमीटर, 1 किलोमीटर बरोबर सांगा बरं किती मीटर? 1000 मीटर. लिहून घ्या हे पहिल्यांदा. आता बघा नीट बघा, आता मी काय सांगतोय ते. जर 1000चे आपण 4 समान भाग केले, 1000 जर आपण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 1000चे आपण 4 समान भाग केले, तर सांगा बरं एक भाग म्हणजे किती मीटर? 250. बरोबर 250. आता बघा, एकच मिनिट, एकच मिनिट हा, चालू ठेवा थांबा. हॅलो हॅलो, हा सर बोला की. फी झालाय का महिना? बर बर, नाही नाही मला जॉईन दिसले नाही हो, जे मुलं जॉईन दिसत नाही ती मी काढून टाकतो. असं आहे का? काय झालंय, तसं मी ते पैशांमुळे नाही करत, जी मुलं जॉईन नसतात ना ती रिमूव्ह करून टाकतो. मला ते आता 7-8 दिवस झालं. असं आहे का? बर बर बर, मग मी जॉईन करतो थांबा. मला ती काय होतंय, दिसलाच नाही 7-8 दिवस झालं, मग मी म्हणलं नाही नाही ते असू द्या की. नाही माझं कसं होतंय, मुलं आहेत ना तशी जॉईन राहतात
आणि म्हणजे ग्रुपला असतात पण जॉईनच नसतात. मग अशी महिन्यातून एकदा बघतो मी कोण कोण आहे, मग ती जे दिसत नाही ते रिमूव्ह करून टाकतो, असं होतंय. मी करतो जॉईन परत. बर बर बर, नाही असू द्या की मी जॉईन करतो. बर बर, नाही असू द्या की मी करतो जॉईन परत एकदा. आज झालाय का जॉईन मग? नाही 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 नाही, तसं नाही. आणि ते पैशाचं जे असतं ना, ते पैशाचं दुसरं बघतात, ते पैशाचं मी नाही बघत. ते फोन करतात महिना वगैरे झाला की येतो, मला येतो फोन, ते त्याचं नाही काय. हा, चालतं, मी करतो जॉईन, थांब. हा, चालतं. हॅलो, आवाज येत? हॅलो, आवाज येतोय का रे? हो सर. हो सर. हो सर. हो सर. थांबा एक मिनिट. थांबा एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही ना? नाही. 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 नाही सर. थांबा एक मिनिट. बघा बरं, दिसते कसं? हो. नाही. नाही सर. नाही सर. नाही सर. थांबा थांबा. सर. थांबा एक मिनिट. बघा बरं, आता दिसते का? हो सर. दिसते. हो सर. थांबा. हो सर. तर बघा, सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. बघा, आपण पाहत होतो 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तर या 1000 मीटरचे आपण 4 समान भाग केले तर प्रत्येक 250. किती येतो? 250. मीटर. 250. 250 मीटर. आता नीट बघा, हे लिहून घ्या. आता बघा, 4 समान भागापैकी एक भाग म्हणजे किती असतो बघा? 4 समान भागापैकी एक भाग म्हणजे किती असतो? पाव भाग. पाव भाग. बरोबर. हे लिहून घ्या अगोदर.
घेतलं का? हो सर. आता परत एकदा आकृती काढा. दिसतीये की लेफ्टून जॉईन व्हा बाळा. बघा 4 समान भागापैकी एक भाग म्हणजे आपण म्हणतो पाव भाग. आता या पाव भागालाच म्हणतात 250. तर बघा पाव किलोमीटर, पाव किलोमीटर म्हणजे किती मीटर? 250 मीटर बरोबर. 250. या लिहून. झालं सर. झालं सर. ओके पुढे पहा. 4 समान भागापैकी 2 भाग. कितीला नाही की 500 मीटर. तर बघा एक भाग 250 चा आहे, तर 2 भाग किती होणार? 500. 500. 500 होणार बरोबर. व्हेरी गुड. बघा हे 250, हे 250 आणि हे 250. तर मग अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर? 500. मीटर म्हणा, नुसतं 500 म्हणू नका. अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. झालं लिहून? थांबा सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं? हो सर. हो सर. हा आता पुढे बघा. 4 समान भागापैकी 3 भाग. झालं का लिहून? पुसू का हे मी? हो सर. हो सर. आता बघा हे 4 समान भाग आहेत. या 4 समान भागापैकी 3 भाग 1, 2, 3 आणि 4. तर यातले 4 समान भागापैकी 3 भाग. 750. नाही नाही 3 भाग म्हणजे काय सांगा अगोदर? 250. हा 3 भाग. 4 पैकी 3 भाग म्हणजे काय सांगा अगोदर? म्हणजेच हे पाऊण किलोमीटर आहे. तर आता बघा हे 250, हे 250 आणि हे 250 मिळून किती मीटर झाले? 750. मीटर. मीटर 750 मीटर. तर बघा आता एका जागीच लिहून देतो तुम्हाला सगळंच. बघा हे कळलं का? बघा 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तनिष 1000. बरोबर. 1000 मीटर. विराज इकडे तिकडे बघू नका. 1000 मीटर आणि 1000 चे जर 4 समान भाग केले तर प्रत्येक भाग येतो 250, 250, 250. तर नीट बघा आता 4 पैकी एक भाग म्हणजे पाव किलोमीटर. मग बघा एका जागीच लिहून देतो तुम्हाला आता. पाव, या पाव भागालाच म्हणतात सव्वा, म्हणजे असतात 250. अर्धा, लिंक जॉईन होत नाही.
यालाच म्हणायचं साडे, ते असतात 500. आणि पाऊण यालाच म्हणतात पावणे, ते असतात 750. घ्या लिहून. झालं सर. आलं सर. थांबा सर. थांबा सर. झालं सर. झालं सर. हा, एकच मिनिट. ए आई, पाणी देते का ग? माठातलं आहे का पाणी? झालं सर. ओके. आता बघा, आता तुम्ही म्हणाली का सांगतोय मी, हे मागे पण तुम्हाला तिसरीत असताना मी घेतलं होतं. जे तिसरीत मुलं होती ना त्यांचं घेतलं होतं, पण जरा फास्ट घेतलं होतं. आपली परीक्षा जवळ आलती म्हणून जरा फास्ट घेतलं होतं. आता मी फास्ट घेत नाही, निवांत घेतोय. आता बघा, आपल्याला दोन गोष्टी याच्यात शिकायच्या. तर पॉइंट दिलेला असेल तर काय करायचं, पॉइंट दिलेला नसेल तर काय करायचं. आता बघा, मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगतो. बघा, आता तुम्हाला जर म्हटलं सव्वा दोन सव्वा दोन किलोमीटर, सव्वा दोन किलोमीटर बरोबर किती मीटर? 2,250. 250. 2,250 सर. शाबास. कसं काढलं बघा. 2,250. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ऐका. हे बघा, इथं शेवटी दिलेलं माप काय आहे? किलोमीटर. किलोमीटर. किलोमीटरचा सव्वा भाग तुम्हाला लिहून दिलाय पा. किलोमीटरचा सव्वा भाग किती असतो? 250. 250. हे बघा, हे 250 अगोदर शेवटी लिहून घ्यायचे. आता किलोमीटरचा सव्वा भाग लिहिला, मध्ये किती उरले बघा बरं. 2. तर ते 2. मग बघा, 2.25 किलोमीटर म्हणजे किती? 2,250. सोपं की नाही? हो सर. चला, एकेकाने सांगा मला. आर्या बर्गे, आर्या बर्गे, तुम्ही सांगा आणि प्रत्येकाने लिहून घ्या. आता आर्या बर्गे 5.5 किलोमीटर सांगा मग किती. बरोबर किती मीटर? सांगा. 550. सर मी सांगू? सांगा. मी सांगू? 5,500. 5,500. तुम्हाला लिहून दिलंय बरोबर. 5,500. आता तुम्हाला लिहून दिलंय त्यात बघा, किलोमीटरचा साडे, साडे म्हणजे अर्धा भाग किती बघा बरं. किलोमीटरचा अर्धा भाग 500. 500. 500. इथं लिहा 500. आता मध्ये किती राहिले बघा बरं. 5 लिहा. मग बघा, 5.5 किलोमीटर म्हणजे किती झाले? 5,500. हे सोनाली मकर कोण जॉईन झाले? सोनाली मकर नाव काय आहे बाबा तुमचं? सोनाली मकर कोण आहे? नाव काय आहे तुमचं? सृष्टी. तुमचं लक्ष नाही. सृष्टी कुठे बडबड करताय तिकडे? हा, सृष्टी, बोर्ड कडे लक्ष नाही तुमचं. थांबा थांबा, एकेकाचं होऊ द्या. बर, आता पुढे विराज, विराज घोडके, तुम्ही सांगा आता.
किलोमीटर बरोबर किती मीटर? सांगा. 4950 मीटर. शाबास, व्हेरी गुड. घ्या लिहून. चला आरव, तुम्ही सांगा आरव. हो सर. पावणे 7 किलोमीटर बरोबर किती मीटर? सांगा. 7750. चुकलं. बरोबर. थोडं थोडं 6750. हा बरोबर आहे. अरे थोडं चुकलं. काय चुकलं बघा, जेव्हा जेव्हा पाऊण शब्द येईल ना तेव्हा हे बरोबर केलं तुम्ही. किलोमीटरचा पाऊण भाग 750 बघा, पण पाऊण शब्द आला ना की इथं जी संख्या आहे ना ती एकने कमी करायची. कारण बघा, पाव उणे म्हणजे पाव भाग कमी, उणे उणे त्याच्यापासून तो शब्द झालाय पावणे. पाव उणे, उणे म्हणजे कमी, पाव भाग कमी म्हणजे काय होणार, तर ते 7 पूर्ण होतच नाहीत, 6च होतात. म्हणून बघा, किलोमीटरचा पाऊण भाग होतो 750 आणि पाव उणे 7 आहे म्हणजे 6च लिहायचे इथं. 6750 म्हणजे पावणे 7 किलोमीटर. चला प्रांजली, तुम्ही सांगा. येस सर. पावणे पावणे 2 किलोमीटर. बरोबर. 1750. व्हेरी गुड, शाबास. सर मी सांगू? चला पुढे. हे कोण आहेत रे? यांचं नाव काय, नावच माहित नाही काही जणांची. हा थांबा एक. देशमुख कोण आहे? देशमुख नाव काय आहे हो सर तुमचं? मी सांगू? थांबा थांबा एक. नाव तर माहिती होऊ द्या की. थांबा की. हे अनिता देशमुख कोण आहे? कुंजन देशमुख. कुंजन आहेत का? हा कुंजन, तुम्ही सांगा आता. येईल ना सांगता? कळलंय का तुम्हाला हे? कुंजन, कळलंय का तुम्हाला? येते. हा सांगा बाळा मग. लिहित लिहित सांगा. पुढचं लिहून घ्या. वाचा. 6.5 किलोमीटर बरोबर हा सांगा कुंजन. किती मीटर? अगोदर वाचा. 6.5 किलोमीटर बरोबर किती मीटर? हा सांगा बरं बाळा मग. किलोमीटरचा साडे भाग तुम्हाला लिहून दिलाय पहा. किलोमीटरचा साडे भाग लिहून दिलाय तुम्हाला. पाव. 6500. हा बरोबर आहे. सांगा सांगा. 6500. शाबास, व्हेरी गुड. बघा, किलोमीटरचा साडे म्हणजे अर्धा भाग होतो 500. हे इथे लिहिले 500, कारण किलोमीटर शेवटी येत ना म्हणून आपण शेवटी लिहितो. आता बघा, किलोमीटरचा अर्धा भाग लिहिल्यानंतर मध्ये एकच संख्या राहिली, काय? 6. तर ते 6 आपण या ठिकाणी लिहूया. तर बघा, आपोआप तयार झाली संख्या. 6500 मीटर इज इक्वल टू 6.5 किलोमीटर. बर पुढे. एक एक मिनिट. सर मी सांगू? अरे एक मिनिट. एक सर मी सांगू? मिनिट. सर मी सांगू? प्रतिभा नावाने कोण जॉईन झालंय?
राघव मी आहे. हा राघव आहेत का? हा राघव तुम्ही सांगा आता. राघव राघव हा सांगतो तुम्ही सर. हा तुम्ही सांगा. सव्वा सव्वा तीन किलोमीटर बरोबर किती किलोमीटर? किती मीटर आहे ते? किलोमीटर नाही. हा सांगा. किलोमीटरचा सव्वा तुम्हाला लिहून दिलाय. किलोमीटरचा सव्वा म्हणजे किलोमीटरचा पाव भाग. आणि मग मध्ये राहिलेली सर मी संख्या. सांगू. हा सांगा. 3,250. बरोबर. बघा किलोमीटरचा सव्वा म्हणजे पाव भाग होतो 250. आणि मग मध्ये राहिलेली संख्या आहे 3. ती 3 अगोदर लिहिले तर संख्या तयार झाली 3,250 मीटर म्हणजे 3.25 किलोमीटर. जय हो जय सर. जयेश हो सर. पावणे नाही पावणे नाही थांबा, ज्याला विचारले त्याला सांगू द्या. त्याला नाही आल्यावर मग दुसऱ्याला विचारतो. 9 किलोमीटर इज इक्वल टू किती मीटर? हा सांगा. 8,750. शाबास व्हेरी गुड. बघा पाऊण शब्द आला म्हणून ही संख्या एकने कमी करून लिहायची का? कारण पावणे म्हणजे पाव उणे, उणे म्हणजे कमी, पाव भाग उणे कमी, म्हणून तो त्या ठिकाणी एकने कमी करून लिहायचा. झालं. हो सर. हो पुढे श्रीराज घोडके. सर. श्रीराज हो सर. श्रीराज हो सर. तुम्ही सांगा आता. हो सर. साडे 10 किलोमीटर बरोबर किती मीटर? सांगा की श्रीराज. मी सांगू. मी सांगू. नाही, 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 थांबा. अरे 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 त्यांना सांगू द्या. 10,500 मीटर. 10,000. 500 मीटर. ओके व्हेरी गुड. बघा किलोमीटरचा अर्धा भाग आहे 500, तो लिहिला इथे 500 आणि मध्ये असलेली संख्या 10 म्हणून या ठिकाणी लिहिले 10. तर हे होतात 10,500 मीटर. व्हेरी गुड. विश्वम. सर मी सांगू. थांबा थांबा, स्वराली राहिल्या काय? विचारतो स्वराली, थांबा. हो सर. विश्वम काय सर? तुम्ही सांगा आता. हो सर. पावणे 5 किलोमीटर इज इक्वल टू दॅट मीटर. सर 400. जरा जवळ येऊन बोला विश्वम. हा विश्वम काय बोलताय? तुमचा आवाजच आहे. बरं दित्या. हा बोला 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 विश्वम. मी सांगू. तुमचा आवाज येत नाही विश्वम. हा स्वराली सांगा. स्वराली
हो सर 4,750. शाबास, व्हेरी गुड. 4,750. कारण बघा किलोमीटरचा पाऊण भाग होतो 750 आणि 5 लिहिले तर इथं 4 लिहायचं म्हणजे 4,750 म्हणजे पावणे 5 किलोमीटर. बर, पुढे विराज बर्गे. विराज बर्गे, येस सर सांगा तुम्ही आता. सोपं विचारतो. 2 किलोमीटर. हा सांगा विराज बर्गे. मीटर. सांगा पटपट. सर मी सांगू. नाही नाही, सांगू द्या त्यांना. थांबा जरा. बघा विराज, किलोमीटरचा सव्वा भाग लिहून दिलाय तुम्हाला. किती येतो किलोमीटरचा सव्वा भाग? 250. 250. आणि मध्ये राहिलेली संख्या मग किती आहे बघा? 2. 2 इथं लिहून टाका. मग 2,250 म्हणजे 2.25 किलोमीटर. सॉरी, 2.25 मीटर. दित्या, तुम्ही सांगा आता. दित्या, सर मी सांगू आता. हो दित्या. सर. हा सर. 9.5. 9.5 किलोमीटर इजिकल टू किती मीटर? हा सांगा दित्या. 9,500 मीटर. नाही नाही, त्यांना दित्याला सांगू द्या. दित्या सांगा. सर 9,500 मीटर. बरोबर, शाबास. 9,500 मीटर. व्हेरी गुड. कोण राहिले? इरिना. हा इरिना, तुम्ही सांगा आता. हो सर. 10,750 मीटर. व्हेरी गुड, शाबास. बघा, हा झाला पहिला टप्पा. आता आपण दुसऱ्या टप्प्यात जातो याच्यातल्याच. बघा, आता तुम्हाला काय दिलं होतं आणि काय विचारलं होतं सांगा बरं. कोणतं माप दिलं होतं आणि कोणतं विचारलं होतं? व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. श्रीराज, काय म्हणले आरव? किलोमीटरचं दिलं होतं आणि मीटर मध्ये विचारलेलं होतं. शाबास, व्हेरी गुड. आता तुम्हाला जर किलोमीटर, आता किलोमीटर देऊन किलोमीटर देऊन मीटर विचारलं होतं. आता किलोमीटर देऊन जर किलोमीटरच मध्ये बोलू नका कोणी, कोणाचा आवाज चालू आहे. बघा, आता जर तुम्हाला किलोमीटर दिलं आणि पुन्हा किलोमीटरच विचारलं तर काय करायचं बघा. हा शाबास, करायचं तेच, फक्त पॉइंट द्यायचा. मग सांगा बरं आता. जयेश सांगा. जयेश. बरोबर, व्हेरी गुड. बघा, किलोमीटर दिलंय विचारलंय पण किलोमीटरच, तर काय करायचं पा. किलोमीटरचा अर्धा, साडे भाग म्हणजे अर्धा भाग, तो लिहायचा 500. आणि आता इथं फक्त पॉइंट द्यायचा आणि पॉइंटच्या डावीकडे ही मधली संख्या लिहायची 5. मग 5 म्हणताना 5.500 किलोमीटर म्हणजेच 5.5 किलोमीटर. चला पुढे इरिना, तुम्ही सांगा आता. मी सांगू.
मी प्रत्येकाला विचारणार आहे. थांबा, लिहून घ्या तुम्ही. 2.250. अगोदर वाचा की हे काय दिलंय ते. 2.25 किलोमीटर बरोबर किती किलोमीटर? 2.250 किलोमीटर. बरोबर, व्हेरी गुड. चला प्रांजली, तुम्ही सांगा. येस सर. पावणे 2 किलोमीटर बरोबर किती किलोमीटर? सांगा. 2.750. सर मी आ, 1.750. 1.750. झोप लागली काय? सर मी सांगू आता? थांबा थांबा थांबा, स्वराली सांगा. हा चला. हो सर. 3.25 किलोमीटर बरोबर किती किलोमीटर? किती मीटर? हा हा, मीटर नाही विचारलेलं, किलोमीटरच विचारलं. किती किलोमीटर? हा सांगा. 3.250 काय? किलोमीटर. शाबास, व्हेरी गुड. काय नाव यांचं? तर मी सांगू? देशमुख. तुमचं नाव काय हो? विसरूनच जातंय सारखं नाव. कुंजल. हा, गुंजन. तुम्ही सांग, गुंजन का कुंजन म्हणताय? कुंजल. कुंजन. तुम्ही सांगा चला. साडे 8 किलोमीटर इज इक्वल टू किती किलोमीटर? किती किलोमीटर? हा, सांगा. 8 पॉइंट हा शाबास. 500. शाबास, व्हेरी गुड. 8.500 किलोमीटर म्हणजे 8.5 किलोमीटर. तर मी सांगू? तर मी सांगू? पाटोळे आज नाही, कोण आलत कार्यक्रम? तर मी सांगू? तर मी सांगू? तर मी सांगू? थांबा थांबा. तर मी सांगू? दित्या. तर मी सांगू? थांबा दित्या, हो सर. तुम्ही सांगा आता. 12.5 किलोमीटर इज इक्वल टू किती किलोमीटर? हा सांगा. 12.500. बरोबर लिहा. 12.500 किलोमीटर म्हणजेच 12.5 किलोमीटर. व्हेरी गुड. तर मी विराज मोडके. जयेश झालेत की तुम्ही? जयेश. तर मी हा, आरव आरव. हा, आरव सांगा सांगा. सव्वा थांबा, आरवला सांगू द्या. किलोमीटर इज इक्वल टू किलोमीटर. सांगा आरव. 10.250. शाबास. व्हेरी गुड. चला विश्वम. विश्वम माळी, काय सर? तुम्ही सांगा आता.
वाचा विश्वम. 5 इज इक्वल टू 8 किलोमीटर. हा सांगा. 6.780 किलोमीटर. शाबास. 6.750 किलोमीटर इज इक्वल टू पावणे 6 किलोमीटर. बर पुढे श्रीराज. हो सर. सर सांगू. पावणे 10 किलोमीटर. सांगा. हो सर. सर मी सांगू. नाही नाही सांगू द्या त्यांना. थांबा करू दे की त्यांना. त्यांना कधी यायचं. हा सांगा श्रीराज. हो सर. सर मी सांगू. नाही 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 सांगू दे त्यांना रे. थांबा जरा. सर मी सांगू. अरे सांगा श्रीराज. चुकू द्या हो सांगा. सर. आपण विचारावं. हा 10.7 10 नाही. सर मी सांगू. हा सांगा. सर मी सांगू. 9.7 फक्त 10 बघा 10 हा 9.750. बरोबर. फक्त 10 येत नाही श्रीराज. मी मगाशीच सांगितलं. पाऊण शब्द आला की इथली जी संख्या आहे ती एकने कमी करायची. सृष्टी लक्ष नाही. सृष्टी तुम्ही लिहित नाही. सृष्टी मकर. तुम्ही सांगा चला सृष्टी. पावणे 5 किलोमीटर. हा किलो म्हणायचं नाही. किलोमीटर म्हणायचं. हा बोला सृष्टी. 4.750. शाबास. व्हेरी गुड. 4.750. तर बघा हा झाला दुसरा टप्पा. आता तिसरा टप्पा. बघा आता तुम्हाला दोन गोष्टी शिकवल्या मी. काय? किलोमीटरचं मीटर मध्ये बदलणं आणि किलोमीटरचं किलोमीटर मध्ये बदलणं. या दोन गोष्टी आज आपण शिकलो. किलोमीटरचं मीटर मध्ये बदलताना पॉइंट द्यायचा नाही. किलोमीटरचं किलोमीटर मध्ये बदलताना पॉइंट द्यायचा. आता बघा मी तुम्हाला काही वेगळी गणित देतो. बघा आता मला सांगा तुम्ही. आपण आणखी एक टप्पा आता अवघड टप्पा घेतोय. हा हे सोपं होतं. आता एक पुढचा टप्पा घ्या. बघा गणित वाचा आणि मला याचं उत्तर सांगा. किमी म्हणजे किलोमीटर. हा हा सांगा कोण सांगता याचं उत्तर. कोण सांगता याचं उत्तर. सर मी सांगू. सांगा. 4.720. नाही नाही नाही. नीट विचार करून सांगा. बरं मला एक सर सांगा. थांबा 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 थांबा. उगाच काही पण नका. सर थांबा मी सांगते. हे बघा तुम्हाला एक फॉर्म्युला दिला होता. किलो, हेक्टो, डेका, सर मीटर, सर डेसिमल, सेंटीमीटर. 4.720 हेक्टोमीटर. नाही नाही नाही. मला एक सांगा हे 4.772 हे या रकान्यात कसं लिहाल सांगा मला. बोला. बर कुणाला येत नाही. आता लक्ष द्या मी काय सांगतो ते. बघा हे किलोमीटर किती पूर्ण आहेत.
पहिल्यांदा हे बघा, हे 4 पूर्ण आहेत म्हणून किलोमीटरच्या घरात 4 लिहायचे, इथं 7 लिहायचे, इथं 2 लिहायचे आणि इथं पॉइंट द्यायचा. आता मला सांगा, आपल्याला काय विचारलंय? हेक्टोमीटर विचारलंय. मग मला सांगा, किलोमीटरच्या घरापासून हेक्टोमीटरचं घर किती घर पुढे आहे? तर हा दशांश चिन्ह ऐका, हे दशांश चिन्ह एक घर फक्त पुढे ढकलायचं. मग एक घर पुढे ढकललं तर याचं उत्तर किती येत आहे? 47.2. 47.2. घ्या लिहून. झालं कळलं का नाही? नाही 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 नाही, लिहून झालं पण कळलं का? बघा, इतके दिवस तुम्हाला पॉइंट दिला जात नव्हता, तेव्हा तुम्ही कसं लिहित होते, आणि आता पॉइंट दिलाय तर कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगितलं. पहा आता चला पुढचं गणित घ्या. लिहून झालं का? पुढचं गणित घ्या. सर मी सांगू ते अगोदर लिहून घ्या, नीट वहीवर मांडा आणि मग सांगा. सर मी सांगू सांग. सर मी सांगू 91.25. चूक नीट करा, मी किती वेळा सांगतोय तर. सर मी सांगू हा सांगा. सर मी सांगू हा सांगा की. 900. सर मी सांगू 91.25. चूक, मगाशीच म्हणलं मी 91.25. 912.5. कसं बघा? किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता नीट लक्षात घ्या, हे अपूर्ण असतात. मग पूर्ण किती आहेत? तर 9 किलोमीटर पूर्ण आहेत, म्हणून इथं 9 किलोमीटर अगोदर लिहून घ्यायचे. मग आता पुढचे कसे लिहायचे? तर पॉइंटच्या पुढचे अपूर्ण असतात, मग ते पुढेच लिहायचे. 1, 2 आणि 5. पॉइंट कुठं आहे? या दोघांच्या मध्ये पॉइंट आहे. तुम्हाला दिलेलं काय होतं? किलोमीटर. विचारलेलं काय आहे? डेकामीटर. मग मला सांगा, किती घर पुढे गेल्यावर डेकामीटरचं घर येत आहे? 2. मग हे दशांश 2 घर पुढे ढकलायचं, 1 आणि 2. मग 2 घर दिसते. थांबा जरा 2 सेकंद. अरे माझा आवाज येतोय का? हो सर. हा. अरे 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 अरे, कुणी काय केलं रे? कुणी काय केलंय? कोण आहे रे ते? स्क्रीन कुणी कास्ट केली? कोण आहे स्क्रीन कास्ट केलेलं? हे खेळत बसले बघा. कोण आहे रे? कोण आहे? श्रेयश आहे बघा, श्रेयस. बघा याचा व्हिडिओ पण बंद आहे. व्हिडिओ बंद आहे आणि हा इंस्टाग्राम खेळत बसलाय. श्रेयश व्हिडिओ चालू करा. श्रेयश सर असं आहे बघा, हे पोर ते बघा, लक्षच नाही बघा यांचं. व्हिडिओ बंद करतात आणि इंस्टाग्राम वरच्या रील्स बघत बसतात. ते बघा, आता त्यांनी रील्स चालू केल्या होत्या. थांबा 1 मिनिट. हा श्रेयस,
ओ काय तरी सर? काय करताय तुम्ही? काय नाही सर. काय काय नाही? रील्स बघत बसले तुम्ही काय काय नाही म्हणताय? हा, किती वेळा सांगितलं व्हिडिओ चालू ठेवत जावा. व्हिडिओ ह्याच्यासाठी बंद ठेवता काय? सर स्क्रीन दिसत नाही. थांबा जरा, त्यांनी स्क्रीन कास्ट केली होती. बघा दिसतीये का? हो सर. हो श्रेयश, सर. श्रेयश व्हिडिओ चालू करा श्रेयश. हो सर. याच्यासाठी व्हिडिओ बंद ठेवता काय? एकाने स्क्रीन टच केली. तर बघा आता, तुम्हाला किलोमीटरच्या घरापासून डेकाच्या घरात जाईपर्यंत 2 घरं पुढे जावे लागतात. मग हे जे पॉइंट आहे तो पॉइंट 2 घरं पुढे ढकलायचा. 1 आणि 2. 2 घरं जर पुढे ढकललं तर उत्तर तुमचं येत आहे, हे बघा या 2 आणि 5च्या मध्ये पॉइंट येणार. आता तुमचं उत्तर येत आहे 912.5 डेकामीटर. श्रेयश व्हिडिओ चालू करा. श्रेयश, कुणी व्हिडिओ बंद करायचं नाही. आता व्हिडिओ बंद दिसला, मला जर व्हिडिओ बंद दिसला मी आता आहे ना रिमूव्ह करून टाकणार आहे. बसा रील बघत. झालं का लिहून? हो सर. सर मी चला, सांगू? पुढचं घ्या. हो सर. सर मी सांगू? थांबा थांबा, सांग्या आता पुढचं. सर मी सांगू? अरे लिहून तर घ्या अगोदर. आरव वाचा आरव. 12.21 डेकामीटर बरोबर किती मीटर? सांगा आता, चला कुणीही सांगा. सर 122.1. शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड स्वराली, शाबास. बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. तर बघा आता हे 12 आहेत. पूर्ण असलेले डेका किती आहेत? 12. तर डेकाचं घर इथं आहे पहा, म्हणून 12 लिहिताना हे असे लिहायचे 12. मी तुम्हाला मागेच सांगितलं. मग आता या पॉइंटच्या नंतरचे अंक इकडे पुढे लिहायचे, हे इकडे. मी पुन्हा एकदा सांगतो, एका रकान्यात एकच अंक लिहायचा. आता बघा डेकाचं घर इथं आहे आणि मीटरचं घर किती घर पुढे गेल्यावर येत आहे? 1 घर पुढे गेल्यावर येत आहे. म्हणून हा पॉइंट काय करायचा? 1 घर पुढे ढकलायचा. मग 1 घर पुढे ढकललं तर उत्तर काय येईल? 122.1 मीटर. घ्या लिहून. घेतलं सर. सोपं आहे की नाही? हो सर. ओके, पुढचं घ्या. सर मी वाचू? हा वाचा. 595.4 595.42 मीटर बरोबर किती? सर 5,954.2. काही पण सांगते तुम्ही अजून. अहो स्वराली, मी पुढं काय काय काढायचंय माप तेच दिलं नाही, त्याच्या अगोदर कसं काय उत्तर तुमचं तयार झालं? मीटर वरून डेकामीटर सांगितलंय. वय की बरोबर आहे की मग. बरोबर आहे. ती तोंडी काढती. तोंडी काढते म्हणूनच चुकतंय. तोंडी कधी काढायचं? प्रॅक्टिस झाल्यावर मग तोंडी काढायचं. 5,500. नाही आरव, 5,594.2. नाही आरव, नाही. आता पुढे जायचंय का मागे? सर 5,9,542. नाही, नाही. आता कुठे जायचंय? पुढे जायचंय का मागे? पुढे.
हे नाही, मागे जायचं. मागे बघा, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. आता पहिल्यांदा हे 595 पूर्ण आहेत मीटर मध्ये. तर हे अगोदर आहे बघा, मीटरचं गणित आहे. 595 कसं लिहिणार तुम्ही? तर बघा, इथं 5 लिहिणार, इथं 9 लिहिणार, इथे 5 लिहिणार आणि पॉइंटच्या नंतरचे अंक इथे लिहिणार, 4 आणि 2. हे झाले 595.42 मीटर. आता नीट ऐका, तुम्हाला काय विचारलंय? डेका. बघा, मीटरचं घर इथं आहे, डेकाचं घर किती घर मागे गेल्यावर येत आहे? एक घर. तर हा दशांश चिन्ह फक्त एक घर मागे घ्यायचं. मग एक घर मागे घेतलं तर उत्तर काय येत आहे? 59.542. करेक्ट. 59.542 डेकामीटर. तर मला कळलं नाही. मागे जायचंय हो जयेश, मागे जायचंय. तर मी नाही आरव. आरव, हा आरव. हे बघा, आपल्याला कोणतं माप दिलंय? आरव, मीटर. बरोबर. आता आतापर्यंत माप आपल्याला पुढे जाणारी विचारली होती, पण आता आपल्याला डावीकडचं माप विचारलंय. मग डावीकडचं माप किती घर पुढे गेल्यावर येत आहे? एक घर. मग दशांश चिन्ह फक्त एक घर मागे घ्यायचं. आलं का लक्षात? हो सर. ओके. बरं, या ठिकाणी आपण थांबूया. याचा आता राहिलेला जो भाग आहे अजून हे संपलेलं नाही हा. तुमची प्रॅक्टिस घेतल्याशिवाय याच्यावरचे जे प्रश्न कसे येतात ते प्रश्न आपण नंतर पाहूया. अगोदर ही प्रॅक्टिस कशी करायची, उदाहरणं कशी काढायची, हे एकमेकांमध्ये बदल कसा करायचा ते अगोदर पाहूया. आणि मग आपण ते बघा, श्रेयस तुम्ही अजून पण व्हिडिओ नाही चालू केला, अवघड. व्हिडिओ चालू आहे सर. तुम्ही काल पीडीएफ पाठवली नाही. नाही नाही, पाठवतो, एकदम पाठवतो. ते लय मोठे मोठे व्हिडिओ असतात, एकदम पाठवतो ते. हा, एकदम हो पाठवतो. सर. हा, ठीक आहे. बाय ऑल ऑफ यू. हॅव नाईस डे. गुड बाय सर. बाय सर.